भावपूर्ण आदरांजली अर्पण केली। नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात 3 वर्षाच्या बालिकेच्या अपहरणानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी आज मालेगावात नागरिकांनी मोर्चा काढला। मंत्री दादा भुसे या मोर्चात सहभागी झाले होते। या प्रकरणाचा शीघ्रगती न्यायालयात तपास करून हा खटला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वर्ग करावा अशी मागणी भुसे यांनी या मोर्चात केली। दरम्यान या प्रकरणातील आरोपीला न्यायालयानं 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील आरोपींवर सरकार कडक कारवाई करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। अशा प्रकारची मानसिकता ठेचण्याचं काम सरकार करेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। राज्यातले मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि नरहरी झिरवाळ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं आणि आरोपीला कडक शिक्षा दिली जाईल अशी ग्वाही दिली। या प्रकरणाची जलद चौकशी करून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे असं महाजन यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं। रात्री उशिरापर्यंत त्यांच्या गावाला गेलो होतो, डोंगराळीला गेलो होतो आणि तिथे मी त्यांना आश्वस्त केलं। त्यांच्या मागण्या होत्या 3-4 त्या आमच्या मागण्या पूर्ण करा आधी। ते म्हणले फास्ट ट्रॅक मध्ये टाका। आम्ही माननीय मुख्यमंत्री मोरांशी बोललो, ते फास्ट ट्रॅक मध्ये आपण टाकलेलं आहे। त्यानंतर ते म्हणले मला उज्ज्वल निकम साहेब त्या ठिकाणी पाहिजेत वकील म्हणून त्यांची बाजू मांडायला। मी लगेच निकम साहेबांची फोन केला, ते सोलापूरला होते, त्याच्याशी बोललो, स्पीकरवर त्यांना सगळ्यांना ऐकवलं, त्यांनी पण ते मान्य केलं, त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे। त्यांनी सांगितलं की आमच्या गावापासून मालेगाव 30 किलोमीटर लांब आहे आणि तिथेपर्यंत आम्हाला पोलिसांची काही व्यवस्थाच नाहीये, काय करायचं आम्ही असं म्हणून त्यांना असं आउटपोस्टची जी मागणी होती। मी लगेच आयजींशी त्या ठिकाणी बोललो, तिथे मी एसपींशी बोललो आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मी तात्काळ आजपासून म्हणजे काल रात्री बोलणं करताना सकाळपासून तिथे 4-5 लोक आउटपोस्टला नेमलेले कायमस्वरूपी तिथे आपण पोलीस चौकी उभी करतो आहे, त्याची सुरुवात झालेली आहे। म्हणून त्याच्या सगळ्या मागण्या पण मान्य केलेल्या आहे। आता एवढं की सगळ्यात अगदी फास्ट ट्रॅक मध्ये ते करून सगळं केस चालून या आरोपीला मला लवकरात लवकर फाशी कशी देता येईल, त्याला म्हणजे त्याला खरं खूप त्यांनी इतकं क्रूरपणे काम केलेलं आहे की त्याला कुठली शिक्षा द्यावी हे आपल्याला समजत नाही। ज्या भावना लोकांच्या आहेत, त्याच्या घरच्या लोकांच्या आहेत, त्या शासनाच्या सुद्धा आहेत, आमच्या सुद्धा आहेत, मुख्यमंत्री मोर्यांच्या सुद्धा आहेत आणि म्हणून या बाबतीमध्ये कुठेही म्हणजे वेळ काढूपणा केला जाणार नाही। अगदी वेळेत सगळी केस चालवून या संदर्भामध्ये शासनाचंही बारीक लक्ष या सगळ्या गोष्टींकडे राहील आणि त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षाच मान्य न्यायालयाच्या याच्यामधून शिक्षा त्या ठिकाणी देण्यात यावी ही सगळ्यांची जी भावना ती आमची सुद्धा आहे आणि ती निश्चित देण्यात येईल। दरम्यान या संदर्भात नाशिकमध्येही मोर्चा आणि निदर्शनं करण्यात आली। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शहरी क्षेत्रातील स्वच्छता, पाणी बचत आणि आरोग्य सुधारणा यासाठी